4 मे रोजी 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर अवघ्या 11 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3-3 रुपयांना वाढ झाली. त्याआधी दुधाचे भाव वाढले होते, सिलेंडर महाग झाला होता आणि त्याच काळात पंतप्रधान मोदींना संयुक्त अरब अमिरातीचा म्हणजेच चा दौरा केला होता. आणि काही लोक म्हणतात की हा दौरा म्हणजे केवळ राजनैतिक दौरा होता. पण या दौऱ्यात असं काही करार झाले जे पुढच्या अनेक वर्षासाठी भारताचे ऊर्जा चित्र बदलून टाकू शकतात. तर या करारामागची खरी गोष्ट काय आहे आणि त्याचा सामान्य भारतीयांशी काय संबंध आहे ते सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या संघर्षाने जगातल्या सर्वात महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर थेट परिणाम झाला आहे. जगातल्या एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यांपैकी जवळजवळ 20% तेल याच समुद्रधुनीतून जाते आणि समुद्रधुनीवर संकट आलं की जगभरात इंधनाचे भाव उसळतात आणि त्याचा सर्वात जास्त फटका भारतासारख्या देशांना बसतो, जे मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत. याच काळात भारतातल्या तेल कंपन्यात प्रचंड तोटा सहन करावा लागतो. गेल्या 2 वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे भाव जसेचे तसे होते, पण आतला दबाव इतका वाढला होता की 3 रुपयाची वाढ अटल झाली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी 15 मे रोजी ला पोहोचले. हा दौरा 5 देशाच्या मोठ्या दौऱ्याचा पहिला टप्पा होता. नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली असा पुढचा प्रवास सुरू आहे. पण चा दौरा सर्वात निर्णायक होता. अबुधाबीला पाऊल ठेवताच मोदींनी चे नेते भेटले आणि एकामागून एक करार होत गेले. या भेटीत एकूण 7 महत्वाचे करार झाले. यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा करार म्हणजे एलपीजी पुरवठ्याचा करार. हा करार भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि च्या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी म्हणजे ॲडनॅक यांच्यात झाला. या करारानुसार भारताला दीर्घकाळासाठी एलपीजीचा स्थिर पुरवठा देणार आहे आणि त्यात भारताला प्राधान्य मिळणार आहे. आता हे किती महत्वाचे आहे हे लक्षात घ्या. हा एकटा देश भारताच्या एकूण एलपीजीच्या गरजेंपैकी तब्बल 40% पुरवतो. म्हणजे भारताच्या स्वयंपाकघरात जळणाऱ्या प्रत्येक 10 सिलेंडरापैकी 4 सिलेंडर मधून येतात. इराण अमेरिका युद्धाच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाला होता आणि अनेक ठिकाणी कमर्शियल सिलेंडर मिळानेसे झाले होते. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद पडण्याची वेळ आली होती. त्या पार्श्वभूमीवर हा करार म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षणासाठी एक महत्वाचा मोठा श्वास आहे. दुसरा महत्वाचा करार आहे तो पेट्रोलियम साठ्यांबाबत. भारताकडे सध्या भूमिगत तेल साठ्याच्या 3 सुविधा आहेत, ज्यांची एकत्रित क्षमता 5.33 मिलियन मेट्रिक टन इतकी आहे. सरकार आणखी 2 नवीन सुविधा उभारत आहे, ज्यांची क्षमता 6.5 मिलियन मेट्रिक टन असेल. ॲडनॅक ही आज जगातील एकमेव परदेशी कंपनी आहे जी भारताच्या या भूमिगत साठ्यांमध्ये तेल ठेवते. आता नव्या करारानंतर या सहकाराच्या आणखी विस्तार होणार आहे. याचा साधा अर्थ असा आहे की युद्धाच्या किंवा पुरवठा खंडित होण्याच्या प्रसंगी भारताकडे आपत्कालीन तेल राखीव मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल. तिसरा करार म्हणजे स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप. आतापर्यंत 2 देशांमधली संरक्षण भागीदारी फक्त लष्करी कवायती आणि प्रशिक्षणापुरती मर्यादित होती. पण आता तंत्रज्ञान, दहशतवादी विरुद्धची संयुक्त लढाई आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण यांचाही समावेश होणार आहे. इराणने युद्धात दुबईला थेट लक्ष केलं होतं. दुबईचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे ला आता संरक्षण करारातून भारतासारखा एक ताकदवान मित्र हवा आहे. या 3 मुख्य करारांसोबत आणखी काही महत्वाच्या गोष्टी घडल्या. गुजरातच्या वाडीनार बंदरावर जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला. ने भारतात तब्बल $5 अब्ज म्हणजे सुमारे 42,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा, आरबीएल बँक आणि समुन्नती कॅपिटल मध्ये होणार आहे. शिवाय च्या G42 या तंत्रज्ञान कंपनीने भारतात 8 AI सुपर कॉम्प्युटर्स उभारण्याची घोषणा केली आहे. चे मोहम्मद बिन जायद युनिव्हर्सिटी ऑफ एआन आणि भारतातले सिडॅक यांच्यात पार्टनरशिप होणार आहे आणि जे सुपर कॉम्प्युटर क्लस्टर भारतातच उभे राहणार आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ज्या दिवशी हे करार होत होते त्याच दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपयाने वाढत होते. हा योगायोग नाही. खरी गोष्ट आहे की एकाच दिवशी 2 वेगळ्या पातळ्यांवर भारताची ऊर्जाविषयक लढाई लढली जात आहे. एका बाजूला अबुधाबीत मोठी भविष्यातल्या ऊर्जा संरक्षणासाठी करार होत होते, तर दुसऱ्या बाजूला दिल्ली तेल कंपन्या वर्षानुवर्षांच्या तोट्याची भरपाई करण्याची
दर वाढत होत्या. मोदींनी 10 मेला ज्या देशवासियांना पेट्रोल डिझेलचा वापर जपून करण्याचे आवाहन केले तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की भाव वाढ जवळ आली आहे. त्यानंतर 5 दिवसात भाव वाढले, पण या दोन घटना एकत्र पाहिल्या तर एक मोठं चित्र दिसतं. भारत सध्या ऊर्जाच्या मोठ्या भूकंपाच्या केंद्रबिंदूवर उभा आहे आणि युएई सोबतचे करार म्हणजे त्यातून सावरण्याचा एक धाडसी प्रयत्न आहे. या करारानंतर आता प्रश्न उरतो की पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचे भाव लगेच कमी होणार का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. किमान लगेच नाही, कारण जगभरात कच्च्या तेलाचे भाव अजूनही प्रचंड वाढलेले आहेत आणि जोपर्यंत पश्चिम आशियातला संघर्ष थांबत नाही तोपर्यंत दर खाली येण्याची शक्यता कमी आहे. गेल्या 2 वर्षात तेल कंपन्यांना जो तोटा झाला त्याची भरपाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे नजदीकच्या काळात दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मात्र या कराराचा खरा फायदा दुसऱ्या ठिकाणी आहे. युएईने भारतात एलपीजी आणि इंधन पुरवठ्यासाठी प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे. म्हणजे जगात कुठलाही संकट आले, भारत पुरवठा साखळीत वरच्या यादीला असेल. आजच्या जगात हे फार मोठं आश्वासन आहे. शिवाय $5 अब्ज गुंतवणूक येणार आहे, एआय सुपर कॉम्प्युटर येणार आहेत, वाढीनार बंदर विकसित होणार आहे. या सगळ्यांचे दीर्घकालीन फायदे भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. तर युएईच्या दृष्टिकोनाने म्हणायचं तर इराणच्या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी एक विश्वासू भागीदार मिळाला आहे. भारतासाठी प्रचंड बाजारपेठ मिळाली आहे. तर एकंदरच मोदीचा युएई दौरा म्हणजे केवळ राजनैतिक सोपस्कार नव्हता. युद्धाच्या काळात इंधन सुरक्षित करणे, गुंतवणूक ओढणे आणि संरक्षण भागीदारी मजबूत करणे हे 3 उद्देश एकत्र साधले गेले. पण एक गोष्ट विसरता येत नाही, हे करार होत असताना सामान्य माणसाच्या खिशावर पेट्रोलचा बोजा पडत होता. युएई सोबतच्या या करारामुळे भविष्यात पेट्रोल, एलपीजी स्वस्त होईल का, की हे करार फक्त कागदावरच राहतील? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.